थोडंसं लेट निघाले असते तर चाललं असतं, पण आता ही गिल्ट सहन होत नाहीये. कुसुम, रडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. आणि फार फार तर काय होईल, ते 2 लाख मिळणार नाहीत ना. पण आता तुझ्या रडण्यामुळे सोल्युशन मिळणार आहे का? हा, शांत राहिलो तर आपल्याला विचार करता येईल. आणि ज्या कोणी सरनोबतांना चीट करण्याचा प्रयत्न केलाय, बाय हुक और बाय क्रूक, त्याला मी शोधून काढेनच. सर, या दोन्ही चेक्सच्या एंट्रीज झाल्या असतील ना? हो हो, मी माझं काम चोख करतो. दोन्ही चेक्स एकाच वेळी सबमिट झाले होते? हो, पण मी साईन तर एकाच चेकवर केली होती. मग तो दुसरा चेक? कुसुम मॅडमनी मला आणून दिला. देन व्हॉट अबाउट द रिमेनिंग 2 lakhs? म्हणजे तुम्ही माझ्यावर डाऊट घेताय? मी असं बोललो? हे बघा, कोल्हेनी कॅश विड्रॉ करून कुसुमला 10 लाख रुपये दिले. 12 लाख. आणि कुसुमने ते 10 लाख 12 लाख. नाही, 10 लाख जगदीशना दिले होते मी. तुम्ही कॅश मोजली होती? कॅश विड्रॉ करून तुम्ही स्वतःजवळ ठेवली असेल. फाईन, मग माझी झडती घ्या, कारण मी बँक सोडून कुठेही गेलेलो नाही. कॅश घेऊन कोण बाहेर गेलो होतं हे सगळ्यांना माहिती. सर, तुम्ही माझ्यावर आरोप करताय. मी तुमचं नाव घेतलेलं नाही. चोराच्या मनात चांदणं. कोल्हे, माइंड युअर लँग्वेज. बँकेतल्या सगळ्या स्टाफला तुमच्यावर संशय. मी काही बोललो? आम्हाला कोणी चीट केलंय हे शोधून काढायला मी केपेबल आहे. कुसुम, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या दुसऱ्या चेकमध्ये आहेत. अँड आय एम 100% शुअर मी साईन एकाच चेकवर केली होती. मग या दुसऱ्या चेकवरची साईन अनुज सर, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का? हे दोन्ही चेक्स एकाच सिरीज मधले आहेत. पॉइंट ए, दुसऱ्या चेकवर साईन कोणी केली? पॉइंट बी, तो साईन केलेला चेक इथे कसा आला? कुसुम मॅडमनी माझ्याकडे दिला ना. हॅलो हॅलो बाबा, मी 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 बाप्पाची शपथ घेऊन सांगते, मी खरंच काही केलं नाहीये. हॅलो हॅलो आई, हॅलो बाबा, काही बोलत का नाहीयेत? बरे आहेत ना ते? आई आई प्लीज प्लीज तू बाबांना सांग, टेन्शन घेऊ नका. मी घरी आल्यावर बोलते. मी ठेवू आता फोन. हा बाबा. अनुज, काय प्रॉब्लेम झाला काही कळलं? नाही बाबा, काहीच कळायला मार्ग नाहीये. तू कुठे आहेस? आणि कुसुम? मी आणि कुसुम बँकेतून निघालोय, कारण तिथे थांबण्यात काही पॉइंट नव्हता. ऑफिसलाच येतो. ठीक आहे, मी पोचतो. बाबा, मला असं वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करूयात. पोलीस कंप्लेंट? नको पोलीस कंप्लेंट. पण कुसुम, आपल्याला कळायला तर हवं ना. मी 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 रिस्पॉन्सिबिलिटी घेते. अरे पण कुसुम, पोलिसात जायला काय प्रॉब्लेम आहे? बँकेच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. पोलीस कंप्लेंट केली तर बातमी मीडिया पर्यंत पोहोचेल. प्लीज प्लीज नको पोलीस कंप्लेंट, नको. हवं तर तू मला शिक्षा दे. अनुज, हा हा बाबा. आत्ता पोलीस कंप्लेंट करू नकोस. तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये या, तिकडेच बसून बोलू. बर मला खात्री आहे अनुज, कुसुम इनोसेंट आहे. बाबा, मला सुद्धा कुसुमवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच मला खऱ्या क्रिमिनलला लवकरात लवकर पकडायचं. डोंट वरी, सापडेल. आलोच आम्ही ऑफिसला.
जेपी काय केले कुसुमने? हे घ्या. माझं नशीबच खराब आहे, त्याचाच त्रास होतोय सगळ्यांना. असं नका हो बोलू. खरं तेच बोलतोय वासंती. मी लग्न झाल्यापासून काय सुख दिलंय मी तुला, सांग ना. हो काय नाही दिलं. 3 गुणी मुलं आहेत. दोन म्हण. जे आहे त्यात मी समाधानी आहे. तेच ना, तू समाधान मानतेस पण तू सुखी नाहीयेस. आता तुम्ही शब्दांचा कीस नका पाडू. एखादा दिवस चांगला येतो, सगळं काही ठीक होईल असं वाटत असतानाच पुन्हा सगळं शून्यावर येऊन थांबतं. अहो तुम्ही बोलू नका बरं, त्रास होईल तुम्हाला. तुम्ही पडा जरा. देवा, अरे माझे जे काही भोग आहेत ते मी भोगायला तयार आहे रे. माझ्या मुलीला त्रास नको होऊ देऊ. नाही होणार. सगळ्यांसाठी झटत असते, स्वतःच्या सुखाचा विचार न करता राबत असते. देवा, अरे माझ्या कुसुमची किती परीक्षा पाहणार आहेस रे अजून. देव यातूनही मार्ग काढेल, बघाच. अहो अहो कुठे निघालात तुम्ही? सरनोबतांकडे जातो, त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना सांगतो माझी कुसुम चोर नाहीये. त्यांना माहिती आहे, तिचे गुण बघूनच त्यांनी तिला पसंत केली ना. विश्वास कमवायला वर्ष जातात, तो विश्वास गमवायला एक क्षण पुरा असतो का? कुसुमला माझ्या मदतीची गरज आहे. असेल तर ती फोन करेल. तुमचं बीपी वाढलाय. परवा नाही मला त्याची, मला जावंच लागेल. हे बघा, सरनोबत सारासार विचार करतील. कुसुमवर संशय घेणार नाहीत. खऱ्या चोराला शोधून काढतील. आपले होणारे व्याही आहेत ते. थोडा तरी विश्वास ठेवा त्यांच्यावर. वासंती, ते लग्न मोडणार नाहीत ना ग? 2 लाख ही काय कमी रक्कम आहे का? आणि त्या मुलीने एवढी मोठी रक्कम कधी एकत्र पाहिली तरी असेल का? पण कुसुम का पैसे घेईल? अरे पैसे पाहून भल्या भल्यांची नियत फिरते, त्यात त्या मुलीचीही फिरली असेल. आणि तसंही तिचं फायनान्शियली बॅकग्राऊंड काही खास नाहीये. घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल. अगं, फक्त 2 लाख आहेत रीना. ते तुझ्यासाठी, तिच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. आणि एकाच वेळी एवढी कॅश तिच्या हातात आली आणि तिने चान्स घेतला. रीना, तू अझ्युम करू नकोस. कुसुमने ते पैसे घेतलेत हे अजून प्रूफ झालेलं नाहीये. मग कोणी घेतले? सुहासिनी, तुला तरी पटतंय का हे? मला तर काहीच कळत नाहीये. लग्नाआधी 2 लाखाचा घोड, लग्नानंतर तर 2 करोडचा करेल. सुहासिनी, मी एक गोष्ट सांगते. ही जर गोष्ट बाहेर कळली ना तर आपली बदनामी होईल. रीना, एक्झॅजरेट करू नकोस. अजिबात नाही, मी फॅक्ट सांगते. तुम्ही का गप्प आहात? हे सगळं खरंच पोलिसात? एवढी मेहनतीने सरनोबतांनी नाव कमवलं होतं आणि ह्या मुलीने नाव गमावलं. आंटी, कुसुम असं का करेल? ब्रो तर सांगत होता की. माय डिअर, तुझा ब्रो किती दिवसापासून त्या मुलीला ओळखतो? आणि तसेही मीडियोकर लोक असंच गोड गोड बोलून ना सगळ्यांचा विश्वास जिंकतात. आणि मग संधी मिळाली की असा विश्वासघात करतात. सुहासिनी बघ, मी तुला अजूनही सांगते, त्या चोर मुलीचं आपल्या अनुशी लग्न लावून देऊ नकोस. रीना, झालं बोलून?
आता हा विषय इथेच थांबायला हवा. बिझनेस आणि अनुजचं लग्न याबद्दल जे निर्णय घ्यायचे ना ते फक्त मी घेणार. आणि मला यात कोणाचं इंटरफिरन्स नकोय. दादा, वहिनी, रीना जे काही बोलले त्याबद्दल मी माफी मागतो. वेद, तू कशाला माफी मागतोयस? पण रीना म्हणतेय तसं खरंच जर कुसुमनी सुहासिनी, माझ्यावर विश्वास ठेव. कुसुम निर्दोष आहे. पण सपोज स्वरा, मगाशी तूच कुसुमची बाजू घेऊन बोललीस ना. त्या मोबाईलच्या एक्सपिरियन्समुळे तुला तिच्यावरती विश्वास वाटायला लागला होता, बरोबर? हो डॅड, पण हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव कायम, कोण काय बोलतो यावरनं आपण आपलं मत ठरवायचं नसतं. आणि जे रीनाला सांगितले ते तुलाही लागू होतं. हा विषय इथेच थांबायला हवा, कळलं? सुहासिनी, मी ऑफिसला जाऊन येतो. अनुज आणि कुसुमला ऑफिसमध्ये बोलवलंय. आलोच. बास बास बास, मला शाळेतला शिक्षक असल्यासारखं वाटायला लागलंय. अनुज, तू या रागावलास? नाही बाबा. नाही काय नाही. अरे हिचे डोळे बघ, रडून सुजलेत. सॉरी सर, चुकलं माझं. ते आपण नंतर बघू. आधी मला सांगा, तुम्ही दोघं जेवलात का? नाही, मला खरंच भूक नाहीये. जेवणाची वेळ टळून गेली अनुज. तुम्ही येताना बाहेरनच काहीतरी खायला हवं. घे पाणी घे. अरे काका, ह्यांच्याकरता 2 कॉफी आणि आपल्या कॅन्टीन मध्ये जे काही खायला तयार असेल ना ते पटकन घेऊन ये. बरं मान. माझा आणि अनुजचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये अडचणी येतात. मी याही पेक्षा कठीण प्रसंगातनं गेलोय, पण असं घाबरून जायचं नाही. तू काही चूक केलीस का? आहे ना, कशाला टेन्शन घेतेस? आता राहिला प्रश्न खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढायचा. ते फारसं काही कठीण नाहीये. थँक्यू सर. पण हे कोणी केलंय हे जोपर्यंत मला कळत नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. बरं, तू याबद्दल तुझ्या घरच्यांना काही सांगितलंस का? इथे येताना फोन केला होता. बाबांना खूप टेन्शन आलंय. मला खूप काळजी वाटतेय त्यांची. कुसुम, रिलॅक्स प्लीज. सरनोबतांचा फोन. काय म्हणतील? घेतल्याशिवाय कसं कळेल ना. घ्या. हॅलो, हा सरनोबत साहेब, माझी मुलगी चोर नाही हो. टेन्शन घेऊ नका. त्या 2 लाखांचा हिशोब लागलाय. बाप्पाची कृपा. ते 2 लाख रुपये मी कामताना बाजूला ठेवायला सांगितले होते. गडबडीत मी कुसुमला सांगायचं राहून गेलं. पैसे मिळाले हे फार बरं झालं. मी तुम्हाला भेटायला येण्याचा विचार करत होतो. पण साहेब, माझ्या कुसुमकडून काही चूक घडली असेल तर तिला माफ करा. हे बघा सुभाषराव, तुमच्या इतकाच माझा कुसुमवरती विश्वास आहे. तिच्या हातून चुकीचं काही घडणार नाही याची खात्री आहे मला. हे जे काही घडलं त्यात कुसुमची काहीच चूक नाही. चूक असेल तर ती माझी आहे. आणि हा जो काही तुम्हाला त्रास झालाय त्याकरता आय एम रिअली सॉरी. नाही नाही साहेब, तुम्ही माफी मागू नका. काळजी करू नका. बरं, ठेवू फोन? हो. अगं, हरवलेल्या पैशांचा हिशोब लागला. एक टेन्शन दूर झालं, आता दुसरंही होईल. सर, पण मला आठवतंय तो दुसरा चेक मी. येस, कम इन. ते आपण नंतर बोलू. आधी खाऊन घ्या.
बाबा, जेव्हापासून हे सगळं घडलंय तेव्हापासून मी तुला विचार काही वेगळं सांगायला हवं तर आपण नंतर बोलूया. काय करताय हरी काका? आम सॉरी. छोटे मालक, केतन साहेबांचा ना काळा चष्मा कुठे सापडना झालाय बघ. काळा चष्मा? हो, ते उन्हात जाताना घालतात ना. सनग्लासेस यू मीन? हा, तेच ते. तुम्ही त्याला सनग्लास म्हणा, आम्ही काळा चष्मा म्हणतो. ते काय आहे, केतन साहेब तुमच्या कॅबिन मध्ये आले होते ना, तेव्हापासून शोधाशोध चालली आहे समजा. अख्खा ऑफिस कामाला लागले. लय भारी होता म्हणतात ते. बरं ठीक आहे, तुम्ही जा, इथे मी बघतो. या चेकचे डिटेल्स रेकॉर्डसाठी नोट करून ठेवावे लागतील. मी आलोच. येस, आय क्रॅक्ड इट. काय झालं? कुसुम, मला सांग, तू इथून चेक कलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट बँकेत गेली अनुज, होतीस? आधी खाऊन घ्या. बाबा प्लीज प्लीज गिव्ह मी सम टाइम. कुसुम, तू चेक दिल्यावर तो कलेक्ट करण्यासाठी मी 2 मिनिटं अकाउंट्स डिपार्टमेंटच्या बाहेर थांबलेले. मग हरी काकांनी मला तो चेक आणून दिला. तो चेक कामत सरांना दाखवण्यासाठी मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेले. तेव्हा एकदा एन्व्हलप मधून तो चेक काढला आणि त्यानंतर कॅश विड्रॉ करताना. कुसुम, मला सांग, तुझं आणि केतनचं जेव्हा लग्न मोडलं होतं तेव्हा केतन तुझ्यावरती खूप चिडला होता का? याचा इथे काय संबंध? अनुज, सोपं करून सांग. सांगतो, 2 मिनिट. जरा माझ्या केबिन मध्ये ना, अर्जंट. येस, कम इन. येस सर. अरे केतन, बस ना. नाही, ठीक आहे, बोला ना सर. काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काही नको, बोला ना. काही खाणार आहेस का? नाही सर, बोला ना, कशासाठी बोलवलं? केतन, मी आज काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी बँकेत गेलो होतो. तिथे कोल्हेंनी मला तुझा गॉगल दिला. तू आज बँकेत गेला होतास त्यावेळी राहिला होता. थांब, देतो तुला. तुम्हाला मिळाला तो? थँक गॉड. अहो, मी ऑफिसमध्ये सगळीकडे शोधत होतो आणि तो बँकेत राहिला. म्हणजे आज तू बँकेत गेला होतास? $2 लाख आहेत. कुसुमला काही संशय? तिने कॅश मोजली पण नाही. आत्ताच थोड्या वेळापूर्वी ती कॅश घेऊन निघाली. ग्रेट. तिचा चांगुलपणा ना आपल्या पठ्ठ्यावरच पडणार आहे. ह्यातला अर्धा हिस्सा माझा आहे, विसरू नकोस. चल. मी कुठे बोललो होतो की बँकेत गेलो होतो मी? अच्छा, म्हणजे तू बँकेत आत गेला नव्हतास, बाहेरूनच परत आलास. अरे खूप दमला असशील तू. खूप मेहनत घेतलीस तू. चेकवर माझी साईन केलीस, ती अगदी डिट्टो. बँकेत चेक डिपॉझिट केलास, तेही कोणालाही न कळता.
बँकेतून कॅश विथड्रॉ केलीस. घे ना, कॉफी घे, चहा घे, थकला असशील रे तू. अनुज म्हणतोय ते खरंय. तो काही बोलणार नाही, पण मला सगळं कळलंय.